नमस्कार, जय जिनेंद्र. I am Satish Srinivas Kamboj from Deshbhushan Kulbhushan Vidyalay, Kunthalgiri. In the previous video, we have learned use of properties of parallel lines, म्हणजे समांतर रेषेंचे गुणधर्माचा वापर कसा करावयाचा, आणि टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषेंच्या कसोट्या. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न इंटेरियर अँगल्स टेस्ट, आंतरकोनांची कसोटी. Theorem. If the interior angles formed by a transversal of two distinct lines are supplementary, then the two lines are parallel. Please see the figure 2.13. Given part, paksha. Line XY is a transversal of line AB and line CD. Angle BPQ plus angle PQD is equal to 180 degree. आकृतीमध्ये रेषा XY ही छेदिका रेषा AB आणि रेषा CD ला छेदलेली आहे. त्यामुळे तयार झालेल्या अंतरकोन BPQ अधिक अँगल PQD या दोन कोणाचे माप 180 अंश येते. टू प्रूव्ह साध्य, लाईन AB पॅरलल टू लाईन CD म्हणजे रेषा AB ही रेषा CD ला समांतर आहे हे आपणाला या ठिकाणी साध्य करावयाचे आहे. Proof. We are going to give an indirect proof. मागील प्रकरणामध्ये सिद्धता ही दोन प्रकारे करता येते हे आपण पाहिलेलं आहे. पहिली प्रत्यक्ष सिद्धता आणि दुसरी अप्रत्यक्ष सिद्धता, म्हणजेच डायरेक्ट प्रूफ अँड इनडायरेक्ट प्रूफ. या ठिकाणी आपण इनडायरेक्ट प्रूफ ही पद्धत वापरणार आहोत. लेट अस सपोज दॅट द स्टेटमेंट टू बी प्रूव्ड इज रॉंग, म्हणजे दिलेले विधान आपण या ठिकाणी चुकीचे आहे असे मानणार आहोत. दॅट इज वी ॲज्युम लाईन AB अँड लाईन CD आर नॉट पॅरलल. मीन्स लाईन AB अँड CD इंटरसेक्ट ॲट पॉईंट T. एकाच प्रतलातील दोन रेषा समांतर नसतील तर त्या एकमेकांना एका बिंदूमध्ये छेदतात, आणि या ठिकाणी रेषा AB आणि रेषा CD ही पॉईंट T मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट केलेली आहे. सो ट्रायंगल PQT इज फॉर्म्ड. त्यामुळे त्रिकोण PQT इथे तयार झालेला आहे. अँगल TPQ प्लस अँगल PQT प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश येते हे मागील PPTमध्ये आपण सिद्ध केलेलं आहे. बट अँगल TPQ प्लस अँगल PQT इज इक्वल टू 180 डिग्री. गिवन पार्ट हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. दॅट इज द सम ऑफ टू अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री.
म्हणजे या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश येते हे आपणाला दिलेलं आहे. बट सम ऑफ 3 अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोण तयार झालेल्यामुळं तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 येते हे या ठिकाणी दाखवत आहे. देअरफॉर अँगल PTQ इज इक्वल टू 0. Line PT and line QT means line AB and line CD are not distinct lines, but we are given that line AB and line CD are distinct lines. We arrive at a contradiction, म्हणजे या ठिकाणी विरोधाभास दिसत आहे. अवर अज्युम्शन इज रॉंग, म्हणजे आपण जे मांडलेलं आहे ते चुकीचं आहे. हिन्स लाईन AB अँड लाईन CD आर पॅरलल, म्हणजेच रेषा AB आणि रेषा CD ह्या एकमेकांना समांतर आहेत. Thus, it is proved that if the interior angles formed by a transversal are supplementary. या ठिकाणी आपण आंतरकोनांची जोडी एकमेकांशी पूरक आहे हे सिद्ध करून दाखविलेलं आहे. Then the lines are parallel. This property is called interior angles test of parallel lines. ही समांतर रेषेची आंतरकोन कसोटी आहे. नेक्स्ट टेस्ट इज अल्टरनेट अँगल्स टेस्ट. थेरम. इफ ए पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ए ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन इज कॉन्ग्रुएंट देन द टू लाईन्स आर पॅरलल. जर दोन रेषेला एका छेदिकेने छेदले असता तयार होणारी विक्रम कोनाची जोडी जर एकरूप असतील तर त्या दोन रेषा एकमेकांशी समांतर असतात. आता या थेरममधील गिवन पार्ट आणि टू बी प्रूव्ह पार्ट आपणाला आकृतीवरून काढावयाचे आहे. गिवन पार्ट. लाईन N इज ए ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन L and line M A and B is a congruent pair of alternate angles. That is, angle A is equal to angle B. To prove line L parallel to line M, रेषा L आणि रेषा M ह्या समांतर आहेत हे या ठिकाणी आपण दाखविणार आहोत. सिद्धता. प्रूफ. प्लीज सी द फिगर 2.15. अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन इज अँगल इन लिनियर पेअर. कोन A आणि कोन C हे रेषीय जोडीतील कोन आहेत. अँगल A इज इक्वल टू अँगल B गिवन हे आपल्याला दिलेलं आहे. अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. बट अँगल B अँड अँगल C आर इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. छेदिकेच्या एकाच अंगास असलेले हे आंतरकोनांची जोडी आहे. लाईन L पॅरलल टू लाईन M. रिझन इज इंटेरियर अँगल्स टेस्ट. आंतरकोनाच्या कसोटीवरून रेषा L आणि रेषा M या एकमेकांशी समांतर आहेत. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द अल्टरनेट अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. थर्ड टेस्ट इज corresponding angles test. Theorem. If a pair of corresponding angles formed by a transversal of two lines is congruent, then the two lines are parallel.
कृपया आकृती पहा 2.16. Given part is line N is a transversal of line L and line M. Angle A and angle B is a congruent pair of corresponding angles. रेषा N ही रेषा L आणि रेषा M ला छेदलेली रेषा आहे आणि त्यामुळे कोन A आणि कोन B हे एकमेकांचे संगत कोणांची जोडी आहे आणि संगत कोण एकरूप असतात. हा भाग आपल्याला थेरममध्ये दिलेला भाग आहे. गिवन पार्ट दॅट इज अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. टू प्रूव्ह साध्य काय करायचं आहे, रेषा एल पॅरलल टू रेषा एम, लाईन एल पॅरलल टू लाईन एम. प्रूफ सिद्धता. प्लीज सी फिगर 2.16. Angle A plus angle C is equal to 180 degree. Reason is angle in linear pair. हे दोन कोण एकमेकांना रेषीय जोडीत आहेत. Angle A is equal to angle B. Given part दिलेला आहे आपणाला. Angle B plus angle C is equal to 180 degree. That is a pair of interior angles on the same side of the transversal is congruent. ही आंतरकोनांची जोडी आहे. लाइन L parallel to line M. Interior angles test. This property is called the corresponding angle test of parallel lines. समांतर रेषेची संगत कोन कसोटी या ठिकाणी आपण सिद्ध केलेली आहे. नेक्स्ट पॉइंट इज कोरोलरी. फर्स्ट म्हणजेच उपप्रमेय. इफ ए लाइन इज परपेंडिक्युलर टू टू लाइन्स in a plane, then the two lines are parallel to each other. Given part is line N perpendicular to line L and line N perpendicular to line M. To prove line L parallel to line M. Proof. Line N perpendicular to line L and line N perpendicular to line M. Given part angle A is equal to angle C is equal to 90 degree. आपल्याला माहित आहे की लंब बिंदूपाशी 90 अंशाचा कोन तयार होत असतो. Angle A and angle C are corresponding angles formed by transversal N of line L and line M. कोन A आणि कोन C हे संगत कोणांची जोडी या ठिकाणी छेदिका N मुळे तयार झालेली आहे. लाइन L parallel to line M. Reason is corresponding angles test. Corollary second. If two lines in a plane are parallel to a third line in the plane, then these two lines are parallel to each other. हा उपप्रमेय तुम्हाला गृहपाठाला देणार आहे. Today we have learned interior angles test, alternate angles test, corresponding angles test, and corollary. First, if a line is perpendicular to two lines in a plane, then the two lines are parallel to each other. Homework. Corollary second. If two lines in a plane are parallel to a third line in the plane, then those two lines are parallel to each other.
If you like this video, give a thumbs up, share this video with your all friends and subscribe to my channel. If you have some doubt in today's session, comment below. I will reply you. Bye friends. Have a good day. Thank you.